डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये ज्यांना गुरुच्या स्थानी मानलेलं आहे ते म्हणजे क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले, बुद्ध आणि कबीर. तिन्ही ह्या जर व्यक्ती आपण पाहिल्या तर यापैकी बाबासाहेबांच्या वेळेस कोणीही जिवंत नव्हता. याचाच अर्थ बाबासाहेबांनी हे जे गुरुपद यांच्याकडून स्वीकारलं, हे जे गुरु त्यांनी मानले, हे त्यांच्या विचाराला गुरु मानलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्या गुरुची जी तत्वज्ञान आहे, त्यांचे जे विचार आहेत, त्या विचाराने त्यांच्या आपल्या जीवनामध्ये कृती घडवून आणलेली आहे. उदाहरणार्थ एक साधं घेता येईल की महात्मा फुलेंनी जो दत्तक पुत्र घेतला होता, त्याचं जे नाव होतं तेच आपल्या यशवंत आपल्या मुलाला दिलं. घटनेमधील 365 कलमचा नंबर त्यांच्या घराचा नंबर होता. आणि जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपण शिक्षणाबाबतीत जर आपण विचार केला तर शाहू महाराजांनी फुलेंनी शिक्षणाचं महत्व आपल्याला कल्पना असेल की त्या कमिशन पुढे त्यांनी मांडलं की खऱ्या अर्थानं भारत हा खेड्यामध्ये नांदतो, खेड्यापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे. ही मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. त्यावर इमारत बांधली ती शाहू महाराजांनी आणि त्याच्यावर कळस चालवला. घटनेमध्ये 45 कलम घेऊन की या देशातील 6 वर्षापर्यंतच्या वयाच्या मुलांना त्याचं राजकीय सामाजिक कोणतीही पार्श्वभूमी विचारात न घेता त्याला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देऊ, हा कळस त्यांनी घटनेच्या माध्यमातून या शिक्षणाबद्दल केलेला आहे. मला आठवते की बाबासाहेबांनी 20 जुलै 1942 अस्पृश्यांची जी सभा भरली होती नागपूरला, त्या पार्कवर जे नागपूरला सभा भरली, त्यावेळेस त्यांना मानपत्र अर्पण करताना बाबासाहेब त्यांनी असं म्हटलं की बाबासाहेब, जर या पृथ्वीवर कोणी सजीव देवपुरुष लोकांच्या मध्यस्थी असेल तर ते फक्त आपण आणि फक्त आपणच आहात, अशी आमची पक्की धारणा झाली आहे. यावरून मला ग्रीक संस्कृतीमधील एक घटना आठवते. ग्रीक संस्कृतीमध्ये प्रोथोमियस नावाचा एक व्यक्तिमत्व चितारलेला आहे की जो ज्या ग्रीक देवांना अग्नीचा शोध लागल्यानंतर तो लपवून आपल्याकडे घेऊन गेले आणि इकडे पृथ्वी तलावर मात्र हिंस्र पशूनं मानवतामध्ये उच्छेद मांडला. याच्यावर काही उपाय नव्हता आणि म्हणून तो हा धाडशी पुरुष ज्याचं नाव प्रोथेमियस होतं तो पुढे आला. त्याला माहित होतं की यांनी देवांना हे कुठे लपून ठेवलेलं आहे. तो तिथं जाऊन त्यानं तो अग्नी आपल्या गावामध्ये आपल्या देशामध्ये आणला आणि लोकांपासून त्यांना संरक्षण मिळवलं. बाबासाहेबांनी सुद्धा जे अन्यायानं पीडित होते, हजारो वर्षापासून गुलामी होते, त्यांना स्वतंत्र मानव म्हणून त्यांना जगण्याची उर्मी आपल्याला दिली आणि म्हणूनच बाबासाहेबांना लोक देवाच्या ठिकाणी मानतात. यामध्ये बाबासाहेबांना एक सर्वांना संविधान दिलं, पण दुःखाची गोष्ट अशी की हे केवळ दलितांचेच आहेत असा जो लोकांमध्ये भ्रम किंवा त्यांचा विचार आहे, हा अतिशय चुकीचा आहे. बाबासाहेबांनी जेव्हा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट प्लॅन हा सभेमध्ये मांडला, लोकसभेमध्ये मांडला होता, त्यावेळी त्यांनी सांगितलं जमीन, उद्योग, बँक आणि विमा या 4 गोष्टीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. जमीनचं राष्ट्रीयकरण तर आतापर्यंत झालं नाही, पण आपण पाहतो की एकट्या बुलढाणा जिल्ह्यात एका वर्षामध्ये 22 आत्महत्या शेतकरी करतात. हजारो लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे त्याचं राष्ट्रीयकरण न केल्याचं द्योतक आहे. उद्योगामध्ये आपण पाहतो की चांगले उद्योग याचं राष्ट्रीयकरण करायला पाहिजे होतं, परंतु तसं झालं नाही. आणि आज आपण केवळ रस्त्यावर भजेचे स्टॉल, वाळूवड्याचे स्टॉल मांडण्यामध्येच आपली उद्योगता खर्च करत आहोत.
बँकेच्या राष्ट्रीयकरणामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. विमाचं तर बरी विल्हेवाट लावलेली आहे. आज आपण पाहतो की जर ह्या गोष्टी झाल्या असत्या तर आपला भारत हा अतिशय सुजलाम सुफलाम आणि विकासाच्या मार्गावर अग्रेसर राहायला पाहिजे झाला असता. बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व हे मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व होतं. त्यामध्ये भारतीय घटनेमध्ये घटना निर्मिती समितीमध्ये असे कितीतरी बॅरिस्टर होते. आता लोक म्हणतात की अमकं झालं टमकं झालं, परंतु ते नाही. एवढे जर बॅरिस्टर लोक होते ते काय विद्वान नव्हते. आणि आता सामान्य माणूस जो मॅट्रिक झालेला आहे किंवा जो शिकलेला नाही, जो लोकसभेमध्ये आपल्या हिमतीवर पैशाच्या जोरावर निवडून आलेला आहे, तो मात्र कायदेमंडळात आता बाबासाहेबांची घटना ही कॉपी आहे असं म्हणतो. हे दुसऱ्या देशाने केलेली घटनेची कॉपी असं म्हणतो. हे अतिशय चुकीचं आहे. वास्तविक बाबासाहेबांच्या घटनेनं आज आपण पाहतो की न्यायाधीश रात्रीच्या 2:30 वाजता येऊन त्यांना कोर्टामध्ये न्याय द्यावा लागतो. हे घटनेचा एवढा पॉवर आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. तर यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं तर कार्य आपल्याला, ज्योतिबा फुले हे साधी व्यक्ती नव्हती. महात्मा फुलेंनी आपल्या राजवाडा छत्रपती गायकवाड याचा राजवाडा, सयाजीरावचा राजवाडा बांधून दिलेला आहे. पुण्याचा पूल त्यांनी तयार करून दिलाय की जो अजूनही त्याला कोणत्याही प्रकारे इजा नाही, इतकं सुंदर बांधकाम केलंय. अतिशय गर्भश्रीमंत फुले होते, परंतु त्यांचे संपूर्ण वंश केवळ सावित्रीबाई फुलेच नव्हे तर त्यांचे दत्तक पुत्राची मिसेस लक्ष्मी ही सुद्धा फुलेंचे पुस्तकं विकून त्यांनी शेवटी उदरनिर्वाह केला आणि एका देवळाच्या पायरीवर त्यांचा शेवटचा अंत झाला. तर ही अतिशय शोकांतिका अशा मोठ्या माणसाच्या जीवनामध्ये येते. लोकांनी आज आपण पाहतो की शिकलेल्या महिला सुद्धा, आज आपण पाहतो की खरात नावाच्या माणसाचा आज उदय झालेला आहे. वृत्तपत्रामध्ये बातम्या आहेत की त्याच्या कसबी 9 मंत्री लागलेले आहेत. हे सर्व अंधश्रद्धेमुळे घडत आहे. एज्युकेशनचं जी पॉलिसी आहे, शैक्षणिक धोरण आहे, या शैक्षणिक धोरणामध्ये 10 गाभाभूत घटक आहेत. त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष नावाचं एक तत्व आहे, परंतु विज्ञान शिकवलं जात नाही. शाळामध्ये प्राथमिक स्तरावर आपला मुलगा कसा दिसतो वारकरी पंथामध्ये, कपडे घालून कसा दिसतो, हे फक्त त्याचे डमी कपडे घालूनच फिरवतात आणि हिंदूचे सण जे अंधश्रद्धेवर आधारित आहेत ते साजरे करतात. हे अतिशय चुकीचं आहे. शासनाने याच्या बाबतीत काही करत नाही. तर शासनाने याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसं मिळालं. आपण पाहतो की तलवारीच्या आकारासारखा असणारा इस्रायल देश आज सर्वात पॉवरफुल ठरत आहे, कारण त्यामध्ये प्रत्येक जण हा स्वतंत्ररित्या विचार करणारा आणि शास्त्रज्ञतेचा वैज्ञानिक दृष्टिकोनात परिपोष घेणार आहे. आपल्याकडे तर स्पेसमधले माणसं, अंतराळामध्ये संशोधन करणारी माणसं आपल्या त्या स्पेसचं हे मॉडेल काढून बालाजीच्या पूजेला जातात. हे किती शोकांतिक आहे. तर बाबासाहेबांचे विचार, महात्मा फुलेंचे विचार, शाहू महाराजांचे विचार आपण जर आत्मसात केले तरच खऱ्या अर्थानं हा देश भरभटेला गेल्याशिवाय राहणार नाही. एवढंच मला म्हणायचं आहे. जय हिंद.